नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय भेंडीचा ठेचा. बनवायला खूप सोपा, भाकरीबरोबर खूप छान लागतो. चपातीबरोबर पण खाऊ शकता. तीच ती भाजी बनवून बोर झाला असाल तर एकदा हा भेंडीचा ठेचा ट्राय करू शकता. सगळ्यात अगोदर लोखंडाच्या कढईमध्ये किंवा लोखंडाच्या तव्यात हा ठेचा बनवावा, म्हणजे तो जास्त चवदार आणि रुचकर होतो. इथे आपण तेल गरम केलंय, साधारणतः 3 ते 4 चमचे. तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे, म्हणजे ठेचा 2 ते 3 दिवस छान टिकतो. त्यानंतर 1 चमचा जिरं, 1 गड्डी लसूण, साधारणतः 10 ते 12 लसूण पाकळ्या आहेत आणि आवडीनुसार किंवा गरजेनुसार हिरवी मिरची 5 ते 6 आणि साधारणतः पाव वाटी शेंगदाणे घेतलेत. आता सगळी जिन्नस तेलामध्ये टाकून फ्राय करायची सुरुवातीला. त्यानंतर इथे पाव किलो भेंडी घेतलेली आहे. ही भेंडी जी आहे ती स्वच्छ आपण एकदा पाण्याने धुवून कपड्याने पुसून ती बारीक कट करून घेतली आहे. याचं रिझन असं, जर ओली भेंडी जर चिरली तर ती चिकट होते आणि ठेचा हा व्यवस्थित होत नाही. त्यामुळं भेंडी नेहमी पुसून किंवा कोरडी करूनच आपल्याला ती बारीक कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तेलामध्ये भेंडीसुद्धा फ्राय करून घ्यायची आहे. आता भेंडी थोडीशी नरम पडत आली की यावर चवीनुसार मीठ टाकावं किंवा जेवढी भेंडी असेल त्याच्या बेताने मीठ वापरावं. सगळी जिन्नस परतून घ्यायची आहेत. जोपर्यंत भेंडी पूर्णपणे नरम पडत नाही आणि बाकीची जिन्नस नरम पडत नाही तोपर्यंत झाकण ठेवून ही शिजवून घ्यावी. शिजवत असताना गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवा, म्हणजे भेंडी अजिबात चिकट होणार नाही. तुम्ही पाहू शकता भेंडीमध्ये जर मॉइश्चर असेल, पाणी असेल तर कधी कधी भेंडी चिकट होते. अशा वेळी भेंडी मंद आचेवर शिजवावी. जास्त वेळ शिजवली की त्यातली तार किंवा अगदी तो चिकटपणा निघून जातो. इथे आता बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आहे आणि परत भेंडी थोडीशी शिजवून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण भेंडी नरम पडली आहे. याचाच अर्थ आता आपण याचा ठेचा बनवू शकतो. ठेचा हा खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटता येतो, पण लोखंडाची कढई किंवा तवा असेल तर यामध्ये सुद्धा तुम्ही ठेचा वाटू शकता. आता तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी भेंडी नरम पडलेली आहे. आता मी हा खलबत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि गॅस पूर्णपणे बंद केला आहे. बंद गॅस करूनच आपल्याला हा ठेचा वाटून घ्यायचा या पद्धतीने. हलक्या हाताने जर वाटलात तर ओबडधोबड ठेचा तुम्ही घरी वाटू शकता. हवं तर हे सगळं मिश्रण खलबत्त्यामध्ये काढून वाटलं तरी चालेल. बघा, साधारणतः 2 ते 3 मिनिटात अगदी नरम पडलेली भेंडी असेल तर तो ठेचा लवकर वाटता येतो. शेंगदाणे मोठे मोठेच ठेवलेले आहेत. जाणून बुजून शेंगदाणे असे ठेवलेत जेणेकरून ते खाण्यास जास्त टेस्टी लागतात. झाकण ठेवून हा ठेचा 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेतली आहे आणि गरमागरम ठेचा मी एका बाउलमध्ये काढून दाखवला आहे. हा ठेचा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 2 ते 3 दिवस खाऊ शकता. खूप खूप छान लागतो आणि भाकरीबरोबर तर अप्रतिमच लागतो. तर आता भेंडीची भाजी खाऊन बोर झाली असेल तर हा ठेचा ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.